लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदनीला पण्यामध्ये पपईची बी सापडलेली असते। मग नंदनी रम्याच्या रूममध्ये शोधायला जाते की रम्यानेच हा ज्यूस बनवला आहे की काय। मग रम्याला नंदनी म्हणत असते की खोलीत फक्त पपईची बी दिसू दे, अशी तशी सोडणार नाही मी तुला। तर काव्या सुद्धा म्हणते की नाही, त्या पपई सारखी सोडली ना तुला रम्या तर नाव नाही लावणार काव्या पार्थ देशमुख। आणि मग रम्या आता त्या दोघींकडे रागाने बघत असते। तर आता रम्याच्या रूम मध्ये काहीच मिळत नाही। आशाच्या रूम मध्ये मात्र पपईच्या साली भेटतात, कारण रम्यानेच त्या तिच्या रूम मध्ये टाकलेल्या असतात। त्यावेळेस वसुआत्या म्हणत असते की आता ह्या आशाला मी सोडणार नाही, थांब। असं म्हणून वसुआत्या पायातील चप्पल काढतात आणि तिला चपलीने मारायला लागतात। तेवढ्यात काव्या वसुआत्याचा हात पकडते आणि पाहते तर त्यांच्या चपलीला बी लागलेली असते। मग आता ती म्हणते की वसुआत्या मला सांगा, पपईची साल आशाताईंच्या खोलीत सापडली, मग पपईची बी तुमच्या चपलीला कशी काय लागलेली आहे। असं म्हटल्यानंतर आता घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो। वसुताईच्या तर पायाखालची जमीनच सरकते।